हे बघा, हे महायुतीने माझ्यावरती ठेवलेला विश्वास आहे. गेली 5 वर्ष नगरसेविका होती 2017 पासून 2022 पर्यंत. त्यानंतर ही 4 वर्ष महानगरपालिका जेव्हा लागली नाही तेव्हाही आपण काम करतच होतो लोकांसाठी. कोविडमध्ये म्हणा किंवा लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून किंवा साहेबांनी आपला दवाखाना हे जे योजना आणली महानगरपालिकेमध्ये त्याच्या माध्यमातून माझं काम चालूच आहे. 4 वर्ष मी स्वस्थ बसलेली नाही आहे घरात आणि नक्कीच 146च्या विकासाकामासाठी मी प्रयत्न करत राहिलेली आहे. तर तोच विश्वास माझ्यावरती ठेवून महायुतीने मला उमेदवारी परत दिलेली आहे आणि नक्कीच वावर लोकांमध्ये आहे हे बघूनच त्यांनी विश्वास ठेवून मला ही उमेदवारी जाहीर केली. तर नक्कीच तोच प्रतिसाद मला लोकांकडूनही आहे. लोकांचीही इच्छा आहे आणि येत्या 15 तारखेला जास्तीत जास्त मतांनी लोक मतदान करतील आणि महायुतीलाच मतदान करतील असं मला विश्वास. हे बघा, हे जे विश्वास जे लोकांनी ठेवलेला आहे माझ्यावरती त्या विश्वासाचीच ही सगळी लोकं माझ्यासोबत आहेत. एवढे 9 वर्षापासून जी बांधिलकी मी तयार केलेली आहे त्या बांधिलकीचीच लोकं माझ्यासोबत फिरत आहेत आणि माझ्यावरती विश्वास आहेत म्हणूनच ते माझ्यासोबत फिरत आहेत. कारण 9 वर्ष सातत्याने आज त्यांच्या सुखादुःखात मी सगळीकडे त्यांच्यासोबत होते आणि तोच विश्वास मला आज या रॅलीमध्ये दिसतोय त्यांचा. ताई, नवीन वर्ष आहे आणि नवीन विजन पण आहे. काय विजन घेऊन तुमचे जाणार आहे जनतेमध्ये? हे बघा, नवीन विजन तर आहेचच. त्याच्या अगोदर मी सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देईन तुमच्या माध्यमातून आणि लोकांना हे सांगेन की जे फ्युचर जनरेशन आहे आपलं, तर इथे महानगरपालिकेची एक चांगली CBSE स्कूल जी मागणी आहे. प्रायव्हेट स्कूलमध्ये सगळ्या मुलांना अफोर्ड करू शकत नाही म्हणून एक महानगरपालिकेची CBSE स्कूल उभारण्याचा माझा एक संकल्प आहे आणि येत्या या 5 वर्षात ते करण्याचं मी ऑलरेडी सुरुवात केलेली आहे. तर प्रयत्न माझे पूर्ण होतील. 17 तारखेपासूनच मला त्या गोष्टीसाठी कामाला लागायचं आहे. नक्कीच लाडक्या बहिणींवरती विश्वास ठेवून साहेबांनी आमदारकी सगळे आमदार त्यांच्या विश्वासावरती निवडून आलेत. नक्कीच हा लोकसंख्या जी बघताय माझ्यासोबत ती सगळ्या लाडक्या बहिणींचीच आहे आणि त्यांचा माझ्यावरती विश्वास आहे कारण माझ्या माध्यमातून त्यांचे फॉर्म मी भरलेले आहेत. तर त्या विश्वासाच्याच अंतर्गत ते महापौर महानगरपालिकेला बसत. लोकांना हेच सांगेन मी की कोणाच्या भूलथापाला पडू नका. मतदान करणं गरजेचं आहे आणि स्वतःहून एक जबाबदार नागरिक म्हणून घरातून निघून आपल्या घरातल्या सर्वांना घेऊन मतदानासाठी उतरणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त मतदानाचं जे रेशो आहे ते वाढवणं गरजेचं आहे आणि आपण जेव्हा मतदान करतो तर आपण एक व्यक्ती निवडतो, पण आपण जेव्हा मतदान करत नाही आपण दुसऱ्यांना अथॉरिटी देतो की ते आपल्या बाजूनी निवडायचं काम करतील. तर लोकांना तेच विनंती करेन की तुम्हाला जो उमेदवार निवडून द्यायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला उतरून मतदान करणं गरजेचं आहे. तर येत्या 15 तारखेला जास्तीत जास्त लोकांनी उतरून मतदान करा आणि तुमचा हक्काचा उमेदवार निवडून द्या ही विनंती. छत्रपती शिवाजी महाराज की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. मी रिपब्लिकन सेनेचा अणुशक्ती नगर तालुका अध्यक्ष आहे. सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांनी शिंदे साहेबांसोबत आमची युती आहे. अणुशक्ती नगरमध्ये ज्यावेळेस कातेसाहेब समृद्धी कातेताई यांचे सासरे ज्यावेळेस कातेसाहेब निवडून आलेले आमदार त्यावेळेस आमच्या इथे डोंगराळ भाग आहे. जवळजवळ आमच्या लहानपणापासून जो पाण्याचा त्रास होता, जो आमच्या डोक्यावरचा अंदाज, आतापर्यंत बरेच आमदार आले, बरेच पक्षाचे वेगवेगळे आले, तिथं कोणी पाण्याचा प्रश्न सोडवला नाही. शौचालय बांधून दिले समृद्धी कातेताईंनी, गटारे, नाली, ड्रेनेज लाईन, MMRDAचा प्रोजेक्ट गेला. त्यानंतर जे वसाहत पुन्हा निर्माण झाली झोपडे त्या आणि ते मोठी फॅमिली असल्यामुळे तिथलेच लोक तिथं वसाहत झोपडे बांधून राहायला लागले. त्यांचाही प्रश्न ते स्थानिकच आहेत तिथे. त्यांचाही सांडपाण्याचा प्रश्न, मुलांना खेळायला शेड वगैरे, सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम घेण्याकरिता त्या शेडचा उपयोग होता. आता म्हणजे वयस्कर माणसासाठी एक दवाखाना एमर्जन्सीसाठी त्यांनी गौतम नगरमध्ये उपलब्ध करून दिला आहे. शताब्दीमध्ये लाईन लावायची गरज नाही. एमर्जन्सीमध्ये काय झालं तर गौतम नगरमध्ये त्याचा उपयोग होतो. मग आम्ही का निवडून नाही द्यायचं त्यांना? काते साहेबांनी, समृद्धी काते मॅडमनी इतके कामं केले आहेत. लोकांचे शौचालय, जवळजवळ 2 मजली शौचालय गौतम नगरमध्ये 4-5 बांधलेले आहेत, बोरबादेवीमध्ये बांधलेले आहेत. तर आमचं मत समृद्धी काते वहिनींना त्यांनाच असणार आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा, रिपब्लिक सेनेटचा, रिपब्लिकन सेनेटचा आगे बढो. हम तुम्हारे साथ है. त्यांचं निशाणी आहे धनुष्यबाण 2 नंबर बटन. सर्वांनी 2 नंबर बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा. 15 तारखेला विजय आमचा निश्चित आहे. 16 तारखेला पुन्हा बाईट देऊ आम्ही विजयाची. प्रथमतः तुम्ही ह्या समृद्धी खाते यांच्या प्रचारानिमित्त आमची बाईट घेत आहे आणि लोकांपर्यंत पोचतायत की धनुष्यबाण निशाणीच्या माध्यमातून तुम्ही प्रचार करतायत. प्रथम तुमचे आभारी आहे. आणि न्यूज 15 ही आता येणारी जी 15 तारीख आहे त्या 15 तारखेला तुम्ही आम्हाला सहकार्य करावं आणि अशीच बाईट 16 तारखेला ही विजयाच्या जल्लोषातमध्ये आम्ही पुन्हा एकदा तुमच्यासमोर येऊ. आता समृद्धी खाते ताई यांच्या कार्याबद्दल तुम्ही आम्हाला विचारताय. आता पहिला एक टर्म जो झालेला आहे बरोबर आहे, तो पहिल्या एक टर्ममध्ये एवढे कामं आपल्या या वार्ड क्रमांक 146मध्ये झालेले आहेत. त्या पद्धतीने अजूनपर्यंत जे नगरसेवक झालेले आहेत त्यांनी कुणीच केलेलं नाही. आणि तळागाळापर्यंत पोचणारी एक व्यक्ती आहे, तिचं नाव समृद्धी खाते. आनंदराज आंबेडकर सहसेनानी राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि त्याचा एक मी छोटा कार्यकर्ता दक्षिण मध्य मुंबईचा संघटक आहे. त्या माध्यमातून रिपब्लिकन सेना हे घराघरांपर्यंत पोचलेले आहे आणि शिंदेसाहेब आणि आनंदराज आंबेडकरांची युती असल्याकारणाने आम्ही ह्या 146 वार्ड क्रमांकाला सहकार्यासाठी, मदत करण्यासाठी आणि निवडून आणण्यासाठी सर्व रिपब्लिकन कार्यकर्ते सज्ज आहेत. आणि त्या माध्यमातून जी येणारी सभा आहे ती बी सभा आम्ही निश्चितपणाने सक्सेस करू. आणि त्या सभेच्या माध्यमातून सगळी रिपब्लिकन सेनाचे जेवढे कार्यकर्ते, जेवढे विभाग आहे तो जोडला जाईल. त्या माध्यमातून 16 तारखेला हा समृद्धी ताईचा पक्का विजय असेल. आम्ही खात्री सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांचा विजय असो. बघा, मी सगळ्या युवांना मी आवाहन करणार आहे की समृद्धी खाते जे युवाचे आमच्या नगरसेविका आहेत त्यांनी अणुशक्तीनगर प्रभाग क्रमांक 146साठी भरपूर योजना कामं केलेले आहेत. जसं योजनामध्ये बोलणं झालं तर लाडकी बहीण योजना आपल्या 146मधून कमीत कमी मी अगर काउंटिंग केले तर 3-4 हजार महिलांचे लाडकी बहीण योजनाचे फॉर्म आम्ही शाखेमध्ये आमच्या भरले आले. त्या 7,500 नंतर ते पुरा अगर अणुशक्तीनगर आपण कॅल्क्युलेट केला तर 7,500च्या मॅजॉरिटीमधून आपण त्यांचे फॉर्म भरले. आणि महिलांसाठी जे नवी योजना येतात त्या योजना खास करून पहिलं अगर त्याचा पुढाकार करून कोण करतं ते हे समृद्धी गणेश खाते, नगरसेविका समृद्धी गणेश खाते हे त्याचा पुढाकार करून ते योजना स्टार्ट कसे होणार, कसं त्यांना लोकांना युवकांना त्याचा फायदा होणार ते या गोष्टीला ते नेहमी तत्पर असतात. अजून भरपूर जसं युवकांसाठी नवे स्कीम्स आणणे, कुणाला रोजगारासाठी मदत करण्याचा ते नगरसेविका असतात की त्यांना रात्र कधी बी त्यांना फोन केला, इन्क्लुडिंग ते असून द्या, त्यांचे पी असून द्या, त्यांचा स्टाफ असून द्या, ते सगळे फोन उचलणार, कॉल पिकअप करणार. रात्र सकाळी 4 वाजता अगर कुणाला मदतीची गरज आहे, पोलीस स्टेशन असून द्या, हॉस्पिटल असून द्या, कुणाचं काय घराचं प्रॉब्लेम झालं त्या गोष्टीला नगरसेविका नेहमी उपलब्ध असतात. जसं अणुशक्तीनगरमध्ये डबल माळ्याचं जे शौचालय असतं, 20-30 शौचालय ॲक्च्युली 30च्या वरती शौचालय यस तर तेवढे त्यांनी इथं बांधलेले आहेत. आणि अजून पुढची भविष्यामधले अजून भरपूर स्कीम आहेत की सेकंड टर्म आपल्या दवाखान्याचा ॲक्च्युली वरच्या लोकांना एवढा त्याचा बेनिफिट झाला आहे की ॲक्च्युली आम्हाला शाखेमध्ये लोक येऊन वणीला बोलून आम्हाला सांगतात की त्यांचा लय मोठा त्यांना एक बेनिफिट झालेला आहे. जे लोकांना प्रवास करायला शताब्दी, कुणाला काय अचानकमध्ये दुखते मग ते शताब्दीपर्यंत जाऊ शकतात का ते आपल्या दवाखान्याला जवळच्या जवळ त्यांना 70 ते 60 रोजचे त्याच्यामध्ये उपलब्ध राहतात. लगेच दवाखान्यामध्ये तिथे जाऊन त्यांचं जे बेनिफिट त्यांना हवं आहे त्यांचं उपचार करून ते तिथून फ्री होत आहेत. कारण त्यांनी आमच्या एरियामध्ये पांजरापोळमध्ये भरपूर सोय केलेली आहे. आमच्याकडे पाणी नव्हतं, पाण्याची सोय, गटारं खूप असे म्हणजे आमच्या दारावरतीच गटारामध्ये होते. आमच्या घरामध्ये घाण मच्छर यायचे. ताईंना 2-3 वेळा आम्ही रिक्वेस्ट केली, ताईंनी आमचे सगळे प्रॉब्लेम दूर केले. बाथरूम नव्हते, ताईंनी बाथरूम बांधून दिले. पूर्ण आमचे रोड चांगले केले. आपला दवाखानावरती चालू केला. आम्हाला शताब्दीला जायला खूप त्रास होत होता. अर्जंट पेशंट असले तर रिक्षा मिळत नव्हती. त्यामुळं ताईंनी इतकं आमच्यासाठी केलं, त्यांचं मी अभिनंदन करते आणि ताईच निवडून येणार हे घोषित करते. मी वाघमारे बाई बोलते. हां, कमल वाघमारे, पांजरापूर राहणारी गौतम नगर. आणि समृद्धीबाई तातेने आमचे लय कामं केलेत. पाण्याचं त्यांच्या
वडिलांनी प्रश्न हे केला आहे, मिटवला आहे. आमच्या डोक्यावरचे हांडे खाली केले, पुन्हा हॉस्पिटल बनवलं आहे, टॉयलेट बनवलं आहे, रोडचे कामं केले, नाल्याची केले. आणि एवढंच बोलते, थांबते. जनतेला निवडून द्यायचं, भरपूर कामं केले त्यांनी. हां, एवढे वर्ष झालं आम्ही पांजरापूरमध्ये राहतो, असं वाटलं नाही आम्हाला की BMCचं पाणी येईन आणि इकडं सोय होईल, पण त्यांनी करून दाखवली सोय. एवढे नेते आमच्या पांजरापूरमध्ये होते, पण त्यांनी एक काम नाही केलं, एक सकट काम नाही केलं. कारण का पैसे घ्यायचे आणि आम्हाला 2-2 महिने ह्या लेकरांना पाणी भरायला पाठवायचे. हां, BRC बोला, वाशीनाका बोला, देवनाथ शाळा बोला, असे लांब लांब हे लेकरं पाण्याला पळायचे. पण त्यांनी आमच्या लेकरांची दया केली नाही, आमच्या लेकरांचं शिक्षण झालं नाही. त्यामुळं आम्हाला ह्यांनाच निवडून द्यायचं आहे बस. समृद्धी काही तात्यालाच निवडून द्यायचं सगळ्या पब्लिकनी. आणि आमची इच्छा आहे त्यांनी भरभराटून निवडून यावा, सगळ्यांनी त्यांना सहकार्य करावा. त्यांनी आमच्यासाठी भरपूर केलेलं आहे. पाणी आणलेलं आहे आमच्या समृद्धी काते मॅडमने. पाणी आणलेलं आहे आमच्या इथे आणि सुखादुखाला भरपूर कामी येतात ते आमच्या. आणि मीच नाही तर आमच्या सगळ्या महिला मिळून आम्ही त्यांना जितवून देणार. हा आमचे हे खूप खूप चांगलं केलं आहे ते. दवाखाना करून आम्हाला खूप लांब जावं लागत होतं, आम्ही तिकडेच जातो, उपचार घेतो आणि भरपूर काही त्यांनी आमच्यासाठी केलेलं आहे. आम्ही त्यांनाच जितवून देणार. ताई, परत एकदा समृद्धीताई कातेला जनतेने का निवडून द्यायला पाहिजे? कारण का कामं करतात, ते कामं करतात म्हणून आम्ही त्यांना निवडून देतो. काही जे आमच्या पांजरापूरमध्ये पाणी नव्हतं, लाईटीचा, बाथरूमचा खूप प्रॉब्लेम होता, पण त्यांनी आमचा सॉल्व्ह केलेला आहे. आम्ही त्यांनाच निवडून देणार. हा, चालू केलेला. हां शताब्दीला जायला हां, लागत होतं कारण का तिथं लाईन लावावं लागत होती. मग इथं त्यांनी केलं, छोटा का होईना चांगलंच केलं त्यांनी. म्हणजे काम. ताई, तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला बी वाटतंय त्यांनी भरपूर कामं केली, आता त्यांनाच निवडून द्यावा. सगळे कामं तेच करतात, गल्लीबोळा सकट कामं करतात ते लोक. कविता ताई, जनतेने परत एकदा का आपले समृद्धीताईला निवडून द्यायला पाहिजे? कारण मॅडमनी आमच्यासाठी भरपूर कामं केलेले आहेत. त्यांनी दवाखाना ओपन केलेला आहे, रस्त्याचे गटरांचे कामं केलेले आहेत, मेन पाण्याची सुविधा केलेली आहे आमच्यासाठी. आणि आमच्यासाठी त्यांना आम्ही रात्रीन त्यांना फोन केला ना तर त्या आमच्यासाठी धावतात. की हॉस्पिटल म्हणा, आमच्या आजीला एकदा बरं नव्हतं, त्यावेळेस ॲम्ब्युलन्स भेटत नव्हती, त्यावेळेस मी त्यांना नेमका फोन केला त्यांना की मॅडम असं असं झालेलं आहे. त्यांनी ॲम्ब्युलन्स अर्धा रात्री ताई धावून येतात, निवडून देणार आणि त्याच येणार. आमचे नगरसेवक समृद्धी गणेश काते यांनी आमच्या एरियात खूप काम केलेत. हॉस्पिटल, आपला दवाखाना, रस्ते, गटारे, आमच्यासाठी बैठक आणि सिनियर सिटीजनसाठी बैठक. आणि जे प्रॉब्लेम आहे ते त्यांना सांगून द्या, ते सॉल्व करूनच देतात. अर्धे रात्री कॉल केलं तर. कुठे राहिला ताई? पांजरापूर गौतम. तो आपला दवाखाना आता प्रत्येक दिवशी 100 ते 200 पेशंट तिथं उपस्थित राहतात आणि त्यांना लाभ पण भेटतो. हे आमच्यासाठी मोठं हे लाभ आहे त्यांच्यासाठी. पहिलं आम्हाला शताब्दी जावं लागायचं, मग तिथं 100-50 गाडी भाडा, मग बिल पावती, टायमावर रिक्षा पण भेटत नव्हती. रिक्षा पण भेटत नव्हती. आणि कुणाला डिलेवरीचा त्रास, कुणाला आजार आहे, कुणाला हार्ट अटॅक, तरी पण रिक्षा नाही भेटून त्यांना त्रास व्हायचा. आता ते सगळं सॉल्व झालं आपलं. समृद्धीताई कात्याने कामच तसं केलेलं आहे. हां, पांजरापूरमध्ये मला माहिती नाही, तुम्ही सांगा. आमचे काते साहेब एवढे लाडाचे आहेत. काते साहेबांनी आम्हाला पाणी पांजरापूरमध्ये दिलं आणि काते साहेबांनी गटार नाल्याचं सगळं काम केलेलं आहे. आणि समृद्धी काते पण आम्ही जरी कोणी गेलं तरी ते नाही म्हणत नाहीत, कामासाठी धावून येतात. मुली म्हणून आम्ही त्यांना आशीर्वाद इतका देतो का भरभरीत मतांनी निवडून यावा, अशी एवढी आमची अपेक्षा आहे. कसं आहे माहिती आहे का, समृद्धीताईने आम्ही सह्याद्रीनगर बमधील रहिवासी आहोत. तर आमच्या इथं एकदम अतिशय दुर्गम डोंगराळ भाग आहे. तर तिथं आम्हाला आता त्यांनी दवाखानासुद्धा आपला दवाखाना सुरू केलेला आहे. तर आमच्या आता शताब्दीला आम्हाला लांब यावं लागायचं, तर तो पण आमचा त्रास कमी झाला आहे. आमच्या इथं पाण्याचा प्रश्न एवढा गंभीर होता ना, तर कातेसाहेबांनी पायामध्ये चप्पल न घालता 1-1.5 वर्ष बिना चपलीचं फिरले आणि त्यांनी आमच्या पाण्याचा प्रश्न सोडवला आहे. आणि आमच्या इथं बाथरूम, टॉयलेट्स, गटारे वगैरे हे सर्व त्यांनी दुरुस्त करून दिले, सर्व नवीन, ते बी डबल माळ्याचे करून दिले. पब्लिक देणारच,
पब्लिकला बोलायची गरज नाही, पब्लिक स्वतः मतदान करणार. जनतेला हेच बोलणार, जे आपली कामं करतात. कोरोना काळात त्यांनी आपल्याला मदत केली आहे, तर त्यांना भरघोस मताने विजयी करा. समृद्धी खात्याचं वॉर्डमध्ये आमच्या खूप चांगलं काम आहे आणि त्यांनी जेवढं गोरगरिबांना आजपर्यंत तुकाराम कातेसाहेब झाले किंवा समृद्धी खाते झाले, आज आमच्या एरियामध्ये पाण्याची समस्या एवढी मोठी होती ना, लोक हंड्याने खाली कमसे कम 2-2, 4-4 किलोमीटर लांब जात होते. मगर आज तुकाराम काते साहेबांनी आणि समृद्धी खात्याने पुढे येऊन ते आज आमचा पाण्याचा प्रश्न सॉल्व केला. आज आमच्या इथले गटरा आणि रस्ते जे व्यवस्थित, कालपर्यंत आमच्या इकडं रिक्षावालेसुद्धा येत नव्हते, मगर आज तो रस्ता बी आमच्या घरापर्यंत पोचला आहे. आणि लोक आज त्या कारणामुळं आम्ही समृद्धी खाते यांना वोट करण्याचं हे करतो.